राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव माननीय फारुखभाई जमादार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। माजी मंत्री तथा मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिरात एकूण 118 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला। कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते। त्यामुळे युवकांनी नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले। यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासासह समाजहिताचे अनेक उपक्रम राबविले जात असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान सारखा समाजोपयोगी उपक्रम आयोजित करणे ही अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले। तसेच फारुखभाई जमादार व त्यांच्या सहकार्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले। फारुखभाई जमादार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न देता समाजासाठी उपयुक्त ठरेल असा उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला। त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत 118 जणांनी रक्तदान केले। हा प्रतिसाद समाजातील सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा आहे। या रक्तदान शिबिराला महिलांची संख्या लक्षणीय होती। या रक्तदान शिबिरासाठी रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच सर्व सहकार्यांनी परिश्रम घेतले। यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, सुमनताई खाडे, वहिनी मंजिरेताई सुधीर गाडगीळ, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, संगीता राठोड, फिरोजभाई जमादार, डॉक्टर महेश कुमार कांबळे, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, आकाराम उर्फ पप्पू कोळेकर, असलम पप्पू अत्तार, उमेश हारगे, असलम बाडवाले, शाहिद सतारमेकर, दस्तगीर बावा यांच्यासह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ आणि स्वर्गीय अजितदादांची जयंती आणि देवाभाऊंचा वाढदिवस हा मोठ्या संख्येनं हा साजरा होत चाललेला आहे। निश्चितच ह्या दोन नेत्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी। अजितदादा आपल्यामध्ये नाही आहे। आम्हाला वाटलंही नव्हतं की असं की मागल्या वाढदिवसाला आम्ही होतो, पण मागल्या वाढदिवसाला आल्यानंतर कुठली आम्ही जयंती त्यांची साजरी करू असं वाटलं नव्हतं। पण आज ते आपलं दुर्दैव आहे, तर आज त्यांचाही वाढदिवस आहे, त्यांची जयंती आपण साजरी करतो। जे महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी देवेंद्र बाबा झटत आहे। आज मोठा संघर्ष करून आज महाराष्ट्र देशामध्ये कसा पुढे येईल यासाठी संघर्ष करणारा नेता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपले सर्वांचे नेते देवाभाऊ, त्यांचाही आज वाढदिवस आहे। ह्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही सर्व तालुक्यातल्या सर्व नगरपालिका क्षेत्रातल्या सर्व लोकांनी ठरवलं की ह्या दिवशी रक्तदान करायचं आहे। रक्तदान मॅक्झिमम रक्तदान करून आपण सहकार्य करायची भूमिका आपण धरायची आहे। त्यासाठी आज इथं फारुखच्या वार्ड क्रमांक 7मध्ये आज इथं रक्तदान शिबिर होते। फारुख असतील, बाळासाहेब असतील, आमचे प्रदर्शक आहे, बाकी सगळे नेते मंडळी, कार्यकर्ते हे सगळे लोक रक्तदानानं एखाद्याला जीवन आपण देऊ शकतो, अन्नदानानं एखाद्याचा आत्मा तृप्त करू शकतो। त्यामुळं हे रक्तदान तेवढंच महत्त्वाचं दान आहे आणि ते ज्याची कपॅसिटी आहे, त्याची फिजिकल फिटनेस आहे, तर त्या लोकांनी रक्तदान करायला काही हरकत नसतं। आणि त्या पद्धतीनं आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर आपला रक्त कुठेतरी कामाला आलं, आपल्या आयुष्याचं कारण आपण आयुष्य घेतलं पण आयुष्याचा कुठं उपयोग झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। तर ह्या दृष्टिकोनातून आज सगळ्यांना माझ्या 7 नंबर वार्डातल्या सर्व नागरिक बंधूंना, कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आज ह्या दोन नेत्यांना आपण शुभेच्छा देत असू। एक जयंती साजरी करतोय, एक नेत्यांची आपण वाढदिवस साजरा करतोय, त्यांना शुभेच्छा देत असेल तर आपण रक्तदान करावं ही माझी विनंती। धन्यवाद। महाराष्ट्राचे
विकास पुरुष आणि लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा वाढदिवस आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातोय. पण वाढदिवसाच्या निमित्तानं सगळीकडं रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेतलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सचिव आदरणीय फारुख भैया जमादार यांच्या नेतृत्वाखाली आज मिरजेतील प्रभाग 7 मध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराला सकाळी सुरुवात झाली. या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेतलेला आहे. आमच्या भगिनींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. आणि मला इतकंच सांगायचं आहे की फारुख भैया जमादार यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोठ्या प्रमाणात जनतेच्या सेवेची कामं असंख्यपणे सुरू आहेत. आणि देवाभाऊ जोपर्यंत आमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत, गोपीचंद पडळकर साहेब आमच्या पाठीशी आहेत आणि सुरेश भाऊ खाडे आमच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत प्रभाग 7 असेल किंवा मिरजेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केली जातील असा मी शब्द देतो. आणि हे रक्तदान शिबिर आज जे आयोजित केलेलं आहे ते मिरजेतील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल यांच्या मार्फत आयोजित केलेलं आहे. आणि आज सकाळी सुरुवात झाली आणि संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तदान होईल अशी मी ग्वाही देतो. चे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश सचिव अल्पसंख्याक फारुखभाई जमादार यांच्या नेतृत्वाखाली आज मिरज वार्ड क्रमांक 7 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराला प्रचंड युवकांनी भयांच्या उपस्थितीत साथ दिलेला आहे. आणि आज सकाळी 10 वाजता रक्तदान चालू झालेलं आहे. संध्याकाळी 5 पर्यंत रक्तदान इथे होणार आहे. तरी सर्व युवकांनी इथे लाभ घ्यावा. आणि आज संध्याकाळपर्यंत 100-125 बाटल्यांचं रक्तदान इथे होईल.